एकट्या साकोली तालुक्यात 15,000 केसरी कार्ड धारक आहेत. यामध्ये अतिशय कित्येक लोक गरजू व गरीब आहेत, परंतु त्यांच्या त्या कार्डावर अजूनही कोणत्याच प्रकारचा राशन मिळत नाही. त्यामुळे अशा महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी केसरी राशन कार्ड धारक लोक आहेत. अशा लोकांना मोफत राशन मिळाला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र कप मिलेगा गॅस सिलेंडर हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने राबविला आहे व तो राबवत आहे. ताबडतोब सिलेंडर मिळाला पाहिजे, कारण लोक सध्या तरी सिलेंडरच्या अभावामुळे जलाव काड्यावर स्वयंपाक करतात. मुख्यमंत्री म्हणतो की आजही टंचाई नाही, परंतु काळा बाजार सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ही वंचितची मागणी आहे. व जंगलात जेव्हा काड्या आणायला जातात तर इकडे आमच्या परिसरामध्ये वाघ बिबट हे माणसावर हल्ला करतात. त्यात 2 मृत्युमुखी पडले व अजून एक जखमी आहे. ते शेतात वावरात जाऊ शकत नाही, म्हणून सिलेंडर ताबडतोब मिळाला पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, शीतल नागदेवे, जितेंद्र मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आज 9 एप्रिल 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली आणि त्याचप्रमाणे महामाया ग्रुपचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. आज जो आपण निवेदन दिलेलं आहे माननीय SDO मॅडम यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना हा निवेदन सादर करण्यात आलं आहे. ती मागणी अशी आहे की आज गॅस सिलेंडरचा तुटवडा होत आहे. पूर्वी आपण बुकिंग केल्याच्या नंतर आपल्याला 4-5 दिवसात मिळायचा, परंतु आज जवळपास 45 दिवसाची शासनानं जी मुदत ठरवून दिलेली आहे, पण आज ज्यांच्याकडे एकच सिलेंडरचा हंडा आहे आणि तो हंडा संपल्यानंतर मग ते लोक कसे काय स्वयंपाक करतील. परिस्थिती अशी निर्माण आली आहे की पूर्वीप्रमाणेच इतके दिवस जर मिळत नसेल तर बाया आज सरपण म्हणजे काड्यासाठी जात आहेत असं चित्र दिसत आहे. समोर भविष्यात इथे जे प्राणी आहेत, जंगल प्राणी आहेत, त्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्या समजा काही अशा प्रासंगिक घटना जर घडल्या तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला की हा जो गॅस सिलेंडर आहे हा लवकरात लवकर मिळावा, जेणेकरून कार्डधारकांची LPG गॅस सिलेंडरची गैरसोय होणार नाही. मी स्वतःहून सांगतो की मी 20 दिवसापूर्वी गॅसची बुकिंग केलेली आहे आणि 1 एप्रिलला मला DSC नंबर भेटला आहे. आता DSC नंबर मिळाल्याच्या नंतर 3-4 दिवसात मला मिळायला पाहिजे, पण 1 एप्रिलला DSC नंबर मिळूनही आज मला गॅस मिळालेला नाही. मी स्वतःची एक गोष्ट सांगतो, तर अशी गैरसोय होत आहे, जेणेकरून सरकारने उज्ज्वला गॅस सिलेंडरचा प्रत्येक घरी वाटप केलं आहे. आज बहुत मुश्किल आहे या ठिकाणी. आणि म्हणून दुसरा मुद्दा असा आहे की आज 1-2 वर्षापासून जे APL कार्डधारक आहेत, केसरी कार्डक आहेत आणि शासनाचं उद्दिष्ट नसल्यामुळे ते पेंडिंगमध्ये पडलेले आहेत हजारो फॉर्म, तरी शासनानं त्यांचा म्हणजे विचार करून त्यांचा PHS या ठिकाणी समाविष्ट करून त्यांना अन्नदानाचा लाभ देण्यात यावा असे मी शासनास विनंती करतो. मी तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी. मी DG रंगारी, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा. आज आम्ही या तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्याला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनासुद्धा आमच्या सोबत सहभागी आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे केसरी कार्ड धारक आहेत, आम्ही जर इथं माहिती काढली साकोलीमध्ये तहसीलमध्ये तर 15,000 लोक केसरी धारक आहेत इथंच साकोलीमध्ये. असे कित्येक पुढं महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांना घरी बसूनसुद्धा केसरी धारक कार्डवाल्यांना मोफत धान्य मिळत नाही. आता मोफत धान्य कुणाकुणाला मिळते? प्राधान्य कुटुंब जे आहेत त्यांना मिळते, आणि त्यानंतर अंत्योदय BPLमध्ये जे आहेत त्यांनासुद्धा मिळते, परंतु केसरी धारक जे आहेत त्यांना मिळत नाही. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे
की यांना तर माल मिळालाच पाहिजे. त्याचप्रमाणे गॅसचा तुटवडा आहे. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुम्हाला बरोबर मिळेल. परंतु आता जर बघितलं तर पहिल्यांदा आम्ही 2 दिवसामध्ये लगेच आम्ही जर नोंदणी केली गॅस मिळालं म्हणून, तर दुसऱ्याच दिवशी गॅस सिलेंडर आमच्या घरी यायचा. परंतु आजच्याची परिस्थिती अशी आहे की आज नोंदणी केल्याशिवाय नंतरसुद्धा 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळते. तर अशा काही समस्या आहेत. अशा विविध मागण्याला धरून आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन दिलेलं आहे. शासनाने या निवेदनाचा विचार करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.